भारत जे आहे ते सगळ्या धार्मिक किंवा इंडिक परंपरांचं, प्रथांचं किंवा अगदी पुढचा शब्द आपलं धर्मांचं उगमस्थान आहे. किती देशांच्या राष्ट्राध्यक्षाशी भारतीय राष्ट्राध्यक्षांचे प्रेमाचे संबंध आहेत. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी वॅक्सिन पाठवल्यानंतर हनुमानाचं चित्र ट्विट केलं. नमस्कार, मी केतन राजाराम बोंद्रे, राष्ट्रसेवक या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. आज आपण बोलणार आहोत ते कल्चरल डिप्लोमसी किंवा भारताची एकंदरीत सांस्कृतिक ज्याला डिप्लोमसी असं म्हणतात, त्या पद्धतीमध्ये काय काय गोष्टींचा अंतर्भाव येतो ह्याविषयी आपण चर्चा करण्यासाठी आज इथे जमलो आहे. आणि आपल्याबरोबर आहेत किरण मुठाळ. किरण, नमस्कार. नमस्कार. किरण हे ॲम्स्टरडॅमला तिथे सध्या त्यांचं वास्तव्य असतं. तिथल्या एका मल्टीनॅशनल बिग 4 ऑडिट फर्ममध्ये ते काम करतात. किरणचं लौकिक अर्थाने शिक्षण हे डायव्हर्सिफाईड आहे. ते स्वतः एक इंजिनियर आहेत. इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यांनी पॉलिटिकल सायन्समध्ये बॅचलरेट केली, जे कॉम्बिनेशन खूप रेअर आहे. म्हणजे तुम्ही असे फार कमी लोक बघितले असेल की जे इंजिनियर पण आहेत आणि पॉलिटिकल सायन्समध्ये पण ग्रॅज्युएट आहेत. आणि त्यानंतर त्यांनी फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केलेलं आहे. ते जवळजवळ 13 वर्ष युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये ते काम करत होते आणि त्यानंतर सध्या नेदरलँड्समध्ये ॲम्स्टरडॅममध्ये ते वास्तव्यात आहेत आणि तिकडेच ते आता स्थिरस्थावर झालेले आहेत. भारताची जे डायस्पोरा आहे किंवा भारतीय जे मुळाचे नागरिक आहेत जे परदेशात राहतात आणि ते त्या त्या एरियामध्ये वेगवेगळ्या तिथल्या संस्कृतीशी संवाद साधतात, त्याचबरोबर तिथे काही कार्यक्रम करतात, भारतीय संस्कृतीचा जगाबरोबर परिचय करून देतात. अशा कित्येक कामांमध्ये किरणचा स्वतःचा एक सहभाग असतो, किंबहुना तो त्याचा एक आयोजक किंवा संघटक म्हणून तिथे काम करतो. सो आज भारतीय सॉफ्ट पॉवर किंवा जे भारताकडे चांगल्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ योगा आहे आपला किंवा आयुर्वेद आहे, त्यानंतर आपलं आध्यात्मिक ज्ञान आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे असलेल्या खूप वेगवेगळ्या डायव्हर्सिफाईड टुरिस्ट स्पॉट्स आहेत. म्हणजे एके ठिकाणी राजस्थानचं वाळवंट आहे तर दुसऱ्या ठिकाणी काश्मीरची व्हॅली आहे. त्याचबरोबर स्पिरिच्युअल सर्किट आहे. बोधगया असेल, वाराणसी असेल, ऋषिकेश असेल, खाली साऊथ इंडियामध्ये जुनी जुनी मंदिरं असतील. तर असा हा जो सगळा सॉफ्ट पॉवरचा स्पेक्ट्रम आहे तो भारताबाहेर राहून एक डिप्लोमसी म्हणून भारतीय राष्ट्रीय हित पुढे करण्यासाठी म्हणून त्याचा वापर कसा करता येतो हे आपण आज किरणकडनं जाणून घेऊया. तर किरण, सर्वात पहिले तू आमच्या प्रेक्षकांना सांगशील की डिप्लोमसीमध्ये सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर या काय गोष्टी आहेत आणि सॉफ्ट पॉवरमध्ये नेमका कोणत्या कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव येतो? तर डिप्लोमसी म्हणजे भारताच्या ज्या आउटपोस्ट असतात, आउटपोस्ट म्हणजे भारत सरकारनी परदेशात नियुक्त केलेले त्यांचे जे अधिकारी असतात जे तिथे राहतात किंवा भारतात राहून भारतीय अधिकारी जे परदेश संबंधांशी काम करतात, त्यांचं मुख्यत्वे काम परराष्ट्र व्यवहार, ट्रेड, कॉमर्स, डिफेन्स, सिक्युरिटी या विषयात चालतं. देशाचं संरक्षण, आर्थिक व्यवहार आणि मग त्याच्या अनुषंगाने जे काही गोष्टी येतील ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफर किंवा कल्चर बाकीचे ट्रान्सफर. पण त्याच्या जोडीला एक महत्त्वाचा अंग असा आहे आणि हे त्यांचं मुख्य काम असतं, पण त्याच्या जोडीला एक महत्त्वाचा अंग आहे की कल्चरल एक्सचेंज, ज्याचा परिणाम तुमच्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीवर होतो. भारतातलं जी सांस्कृतिक विरासत आहे आपली, ती आपण दुसऱ्या देशांना सांगितली आणि त्यांची आपण शिकलो आणि काय समानता आहे, कसं व्यक्ती टू व्यक्ती त्याच्यावर संवाद वाढू शकतो, कसे 2 देशांमध्ये त्याच्यामुळे संबंध वाढीला लागू शकतात सर्वसामान्य लोकांमध्ये. तर हा सगळा जो भाग आहे हा सॉफ्ट पॉवरमध्ये मानला जातो. भारताच्याकडे सांस्कृतिक विरासतीत खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. योगासनं आहेत, आयुर्वेद, त्याच्यानंतर इतिहास, संस्कृती, लेखन, ललित साहित्य, त्याच्यानंतर वेगवेगळे इव्हन केरळ मसाजाचे प्रकार, असे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. नृत्य, भरतनाट्यम, शास्त्रीय संगीत. तर या सगळ्या गोष्टी आपण कशा परदेशात पोहोचू शकतो आणि तिथल्या लोकांना कशा यांच्याबद्दल आवड निर्माण करू शकतो किंवा या अनुषंगाने भारताबद्दल एक कशी चांगली भारताची प्रतिमा बनवू शकतो परदेशात, की भारत हा फक्त टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचा देश नसून भारताकडे कला, साहित्य, संस्कृती या क्षेत्रात सुद्धा खूप चांगलं वेगवेगळ्या प्रकारचं काम होतं आणि त्यामुळे कसं भारत हा चांगला दिसू शकतो वेगवेगळ्या लोकांना, हे जे काम आहे हे सॉफ्ट पॉवरचं काम आहे. राईट. आपण बघितलं की जगामध्ये ज्या महासत्ता आहेत त्याच्यामध्ये अमेरिका ही जी महासत्ता आहे तर त्यांच्या लाईफस्टाईलबद्दल, त्या देशामधल्या एकंदरीतच सुबत्तेबद्दल आणि तिथल्या एकंदरीत त्यांची जी जीवन जगण्याची शैली आहे
त्याच्याबद्दल संपूर्ण जगामध्ये खूप एक वेगळं अट्रॅक्शन दिसून येतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की त्या देशाची सॉफ्ट पॉवर ही ऑलरेडी त्यांनी काहीही न करता त्या देशांमध्ये, इतर देशांमध्ये पसरत असते. तर अशी काही आणखीन तुला एक्झाम्पल्स आहेत का की हे देश त्यांची सॉफ्ट पॉवर पुढे करण्यामध्ये खूप अग्रेसर आहेत इंटरनॅशनल लेवलला? अमेरिकेचं खूप चांगलं उदाहरण आहे. अमेरिकेत पीस कॉर्प म्हणून एक प्रकार असतो. तर विद्यार्थी बॅचलर्स झाल्यानंतर 1-2 वर्ष सरकारी स्कॉलरशिपवर कुठल्या तरी देशात जातात. आणि बरेचदा हे देश डेव्हलपिंगच्या खाली, म्हणजे कमी प्रगत देश किंवा ज्यांच्याकडे अजून बऱ्याच सोयीसुविधा नाही आहेत अशा देशात जातात. आणि त्यांना ते अमेरिकन गोष्टी किंवा त्यांना तिथल्या स्थानिक उपयोगाच्या गोष्टी शिकवतात. पण त्याच्यामुळे काय होतं, अमेरिकन लोक आपल्या देशात आले आणि त्यांनी आपल्याला काहीतरी शिकवलं. त्यामुळे अमेरिकन व्यक्तीबरोबर तिथल्या कमी प्रगत देशाच्या लोकांचा संवाद होतो आणि त्या लोकांना अमेरिकेबद्दल एक आपुलकीची भावना निर्माण होते. तर आपलं अजून त्या स्तरावर काम झालेलं नाही आहे की आपले विद्यार्थी सरकारी स्कॉलरशिपवर कुठल्या तरी देशात गेले आणि त्यांनी एखादं काम केलं. भारताचं एक काम आहे ICCR, इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल रिलेशन्स. त्याच्या अंतर्गत आपली वेगवेगळ्या देशात केंद्र स्थापन झालेली आहेत. मला वाटतं मौलाना अबुल कलाम आझादांनी ते स्थापन केलं आहे आणि बरंच आहे. सध्या डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे ते अध्यक्ष आहेत. आणि त्याच्या अंतर्गत त्याची मला वाटतं 30-40 देशात सेंटर्स आहेत. वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम त्याच्याद्वारे केले जातात. अनेक क्लासेस त्याच्याद्वारे चालवले जातात, म्हणजे गाण्याचे क्लासेस, तबल्याचे क्लासेस, नृत्याचे क्लासेस त्याच्याद्वारे चालवले जातात. आणि परदेशी राहणाऱ्या परदेशस्थ आणि भारतीय लोकांनासुद्धा भारतीय संस्कृतीची ओळख आणि एक संबंध टिकवून ठेवण्याचं काम ICCRद्वारे होतं. पण हे अजून चांगल्या यांनी होऊ शकतं. जसं पीस कॉर्पचं उदाहरण हे मागच्या 40-50 वर्षातलं एक चांगलं वेल टेस्टेड आणि ट्रस्टेड मॉडेल आहे की ज्यांनी अमेरिकेची इमेज सुधारण्यात खूप फायदा झालेला आहे. तर तसं एक आपल्याकडे नाही आहे आणि ते होऊ शकतं असं मला वाटतं. पूर्वीच्या काळी आपण जर आपल्या इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर असं आपली सॉफ्ट पॉवर ही खूप त्याचा इन्फ्लुएन्स खूप जास्त मोठ्या प्रमाणावर होता. जर आपण इकडे आग्नेय देशांकडे बघितलं तर तिकडे इंडोनेशिया असेल, कंबोडिया असेल, व्हिएतनाम असेल, फिलिपाईन्स असतील, या देशांपर्यंत आपल्या दक्षिणेमधल्या राज्यकर्त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव पोचलेला होता. इनफॅक्ट आजही तिकडे मंदिरं आहेत, तिकडे तिथल्या नोटांवर गणपतीचं चित्र असतं, तिथल्या एअरलाईनची नावं गरुडा असतात. तर अशा पद्धतीचं सॉफ्ट पॉवरचा हा एक मोठ्या पद्धतीनं स्प्रेड होता. परदेशातले विद्यार्थी इथे येऊन शिकायचे. उदाहरणार्थ ह्युएनसांगचं उदाहरण आहे, चायनीज जे होता. त्यामुळे स्वाभाविकरित्या भारत एक आध्यात्मिक सुपर पॉवर, एक नॉलेज फाउंटन हेड अशा पद्धतीनं काम करायचं. त्यामुळे या ग्लोबली सगळे हे टॅलेंट भारताकडे अट्रॅक्ट व्हायचे, जे आज US मध्ये अट्रॅक्ट होत आहेत. पण हा जो सिव्हिलायझेशनल हा जो आपला ठेवा होता, सांस्कृतिक वारसा जो होता, तो सांस्कृतिक वारसा कुठेतरी गेल्या स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षांमध्ये जी आपली फॉरेन पॉलिसी होती किंवा फॉरेन रिलेशन्स म्हणता येईल जे होते, त्याच्यामध्ये कुठेतरी या गोष्टीला कमी लेखलं गेलं. भारतीयांकडे जगाला देण्यासारखं काहीच नाही, असा काहीतरी एक वेगळाच न्यूनगंड आपल्याकडे कदाचित डेव्हलप झाला असेल आणि आपण खूप ती सिव्हिलायझेशनल कंटिन्युटी ठेवण्यामध्ये मागे पडत गेलो असं एक ऑब्झर्वेशन दिसतं. तुझं काय मत आहे याच्याबद्दल? तर याच्यात पहिल्यांदा मी म्हणेन की भारत जे आहे ते सगळ्या धार्मिक किंवा इंडिक परंपरांचं, प्रथांचं किंवा अगदी पुढचा शब्द आपलं धर्मांचं उगमस्थान आहे. हिंदू धर्माचं तर केंद्र भारत आहेच, बौद्ध, जैन, शीख सगळ्या धर्मांचं केंद्र भारत आहे. त्यामुळे तुम्ही आग्नेय नैऋत्यकडे गेला, आग्नेय आणि ईशान्येकडे गेला तर चीन, कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया हे सगळे देश जरी यांनी सध्या धर्म बदलले असते तरी त्यांचे मूळ जे आहे ते धार्मिक संस्कृतीचंच आहे. त्यामुळे त्या किंवा त्या लोकांशी सिव्हिलायझेशनल कॉन्फ्लिक्ट आपला कधीच नव्हता. बरोबर. कारण सिव्हिलायझेशनल कॉन्फ्लिक्ट जर का 2 सिव्हिलायझेशन असतील तर असतील, पण सिव्हिलायझेशन आपल्या एकच असल्यामुळे, एकच संस्कृती असल्यामुळे आपण एकत्रच राहत होतो. तसंच जर का तुम्ही वायव्येकडे गेला तर शीख धर्माचा आणि हिंदू धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान, आत्ताचं पाकिस्तान आणि बलुचिस्तानचा एरिया आणि आपलं वायव्य भारत याच्यात प्रचंड प्रमाणात होता. त्यामुळे तिथे पण एकच संस्कृती होती. तर हे सगळं एक संस्कृती असल्यामुळे आपल्या या सगळ्यांशी खूप चांगले संबंध होते. नंतरच्या काळात भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे ते बऱ्यापैकी नेहरूवियन स्टाईलचं परराष्ट्र धोरण आहे की जे नॉन अलाइनमेंट मुवमेंट या पद्धतीवर बेतलेलं आहे. नॉन अलाइनमेंटचा सोपा अर्थ असा आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर जग 2 गटात विभागलं गेलं.
एक अमेरिकेचा गट, एक रशियाचा गट. भारत तेव्हा नवीन देश होता. भारत एवढा ताकदवान पण नव्हता की आपण कुठल्या गटात जावं आणि एका गटात गेलं तर दुसऱ्याशी भांडण होईल, दुसऱ्यात गेलं तर पहिल्याशी भांडण होईल, आपल्याला दोघांशी चांगले संबंध ठेवायचे होते. तर काय करायचं? तर तेव्हा योग्य प्रकारे जवाहरलाल नेहरूंनी नॉन अलाइनमेंट मुवमेंट, म्हणजे कोणाशी आम्ही जोडले गेलो नाही अशी मुवमेंट चालू केली. नेहरू, इजिप्तचा अध्यक्ष गबाल नासर, युगोस्लावियाचा मार्शल टिटो या सगळ्यांनी मिळून नॉन अलाइनमेंट मुवमेंट चालू केली. तर नॉन अलाइनमेंट मुवमेंट आपण तेच जे परराष्ट्र धोरण होतं ते आपण मागची 50 वर्ष 70 वर्ष चालवलं. नॉन अलाइनमेंटचा सोपा अर्थ असा आहे की आम्ही कोणाच्या गटात नाही, पण याचा अर्थ एक प्रकारे भारतीय नेत्यांनी आणि डिप्लोमॅट्सनी घेतला, असं माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे की आम्ही कोणाशी इंटरफिअर पण करणार नाही किंवा आम्ही कुठे इन्व्हॉल्व पण होणार नाही, आम्ही स्टँडच घेणार नाही. तर त्यामुळे भारत सरकारने कुठल्याही कठीण प्रश्नांवरती स्टँड घेतला नाही. जसा इस्रायल पॅलेस्टाईनचा प्रश्न, पहिली 30 वर्ष 40 वर्ष भारताने इस्रायलला ऑफिशियल स्टेट म्हणून रेकग्नाइजच केलं नाही आणि आपण त्याच्यावर काही स्टँड घेतला नाही. असेच बरेच कॉन्फ्लिक्ट झोन आहेत, त्याच्यात आपण इंडियन पीस कीपिंग फोर्सेस पाठवले युनायटेड नेशन्स बरोबर. तर त्याच्यात मजा अशी होती की भारतीय सैन्य त्या कॉन्फ्लिक्ट झोनमध्ये जायचं, शांतता प्रस्थापित करायचं, पण भारत सरकार तुम्ही विचारलं की या कॉन्फ्लिक्टवरती भारत सरकारचं ऑफिशियल मत काय, तर आपण मत देऊ शकायचो नाही. तर फॉरेन पॉलिसीत हा थोडा गोंधळ झाला आपला असं मला वाटतं. पण आता मागच्या एक 8-10 वर्षात आपण बऱ्याच गोष्टींवरती एक ऑफिशियल स्टँड घेतोय. नॉन अलाइनमेंट मुवमेंटचे तत्व जरी आपण पुढे पाळत असलो तरी आपण असं म्हणतोय की आम्ही अलाइन नाही पण आम्ही इन्व्हॉल्व होऊ. आणि याचं खूप चांगलं उदाहरण आहे की जसं आत्ता सौदी अरेबिया आणि येमेनमध्ये तो कॉन्फ्लिक्ट चालू होता, त्याच्यात भारतीय नागरिक बरेच ते येमेनमध्ये अडकले होते. तर आधीचं जर का आपण कंटिन्यू ठेवली असती तर त्या 2 देशांमधल्या संघर्षाने आपण स्टँड घेतला नसता. पण परराष्ट्र राज्यमंत्री VK सिंग, म्हणजे जगाच्या कोपऱ्यातलं पहिलं उदाहरण असेल, ॲक्च्युली दुसरं, कारण पहिलं उदाहरण माझ्या खूप आवडीचं आहे आणि मी तुम्हाला त्याच्याबद्दल बोलेन एका मिनिटात, की परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री VK सिंग स्वतः कॉन्फ्लिक्ट झोनमध्ये विमानाने गेले आणि ते अडकलेल्या लोकांना घेऊन आले. तर हे असं फार क्वचित घडायचं आधी, ते आता घडायला लागले. पहिलं याच्याबद्दल अजून एक चांगलं उदाहरण आहे की आपण इन्व्हॉल्व होणार नाही पण आपण संबंध ठेवू, ही एक दुसरी गोष्ट आहे. आणि कशाचा फायदा कधी होईल माहीत नाही. जसं IC-814 हायजॅक झालं होतं आणि अफगाणिस्तानमध्ये गेलं होतं, तर तालिबानशी आपले कधीच डिप्लोमॅटिक रिलेशन्स नव्हते. त्यामुळे आपल्याला तिथे जेव्हा विमान पाठवायचं झालं निगोशिएशन करणाऱ्या टीमचं, तेव्हा आपल्याकडे काहीच मार्ग नव्हता. त्यांच्याशी संबंध प्रस्थापित आपल्याला पहिल्यांदा करायला लागले. जे म्हणतं पहिलं उदाहरण हे आहे की परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग स्वतः तालिबानमध्ये गेले, तालिबान राजवटीत जाऊन त्यांनी भारतीय बंधकांना सोडवून आणलं. तर अशा गोष्टी काही घडलेल्या आहेत. पण त्यासाठी आपल्याला तेव्हा आपण आपलं स्टँड नव्हतं. आपण काय करतो, आपण केस बाय केस बेसिसवर स्टँड घेतो. जसं भारताची पण अजून ऑफिशियल असायलम पॉलिसी नाही आहे. हा सुद्धा एक आपला जागतिक हे एक इंटरसेक्शन आहे डोमेस्टिक पॉलिसी वर्सेस इंटरनॅशनल पॉलिसीचं, की आपला एक जागतिक राजकारणामध्ये आणि अंतर्गत राजकारणामध्ये सुद्धा असायलम पॉलिसीचा स्टँड पाहिजे की भारत कोणाला राजकीय आश्रय देईल, शरणार्थी म्हणून, धार्मिक आधारावर कोणाला देईल, राजकीय आधारावर कोणाला देईल, तर याचं एक ऑफिशियल स्टँड पाहिजे. सध्या जे सगळे असायलम ॲप्लिकेशन्स आहेत ते केस बाय केस बेसिसवर इव्हॅल्युएट होतात आणि मग त्याच्यावर डिसिजन दिला जातो. पण प्रगत राष्ट्रांमध्ये असायलम पॉलिसी आहे, त्याच्यानुसार तुम्ही त्यांच्या रूल बुकमध्ये बसला तर तुम्हाला असायलम मिळतो, रूल बुकमध्ये बसला नाही तुम्हाला असायलम मिळत नाही. तर या ज्या गोष्टी आपल्या बऱ्याच वर्ष राहिल्या त्या आता होतील असं मला वाटतं. तू छान पद्धतीने समजावून सांगितलंस. नॉन अलाइनमेंट मुवमेंटच्या बरोबर फार काळ आपण घालवल्यामुळे आपण खरोखरच कुठल्याही गोष्टीवर नॉन अलाइन्ड किंवा कुठलाही स्टँड न घेणारे खूप वर्ष आपण राहिलो आणि आता कुठेतरी ह्या गोष्टी हळूहळू बदलायला लागलेल्या आहेत. पण मला असं म्हणजे नेहमी वाटतं की जोपर्यंत ही नॉन अलाइनमेंट मुवमेंट किंवा याचा इन्फ्लुएन्स आपल्या फॉरेन पॉलिसीवर होता त्यावेळेला बऱ्याचशा भारतीयांनी परदेशात जाऊन भारतीय सॉफ्ट पॉवरचा आपल्या वागणुकीने किंवा आपापल्या स्किलसेट्समुळे अनाहूतपणे प्रचार केला. म्हणजे त्याच्यात कित्येक नावं घेता येतील आपल्याला. म्हणजे अगदी फार आधी ब्रिटिश इंडियामध्ये जायचं म्हटलं तर आपल्याला स्वामी विवेकानंदांपासून सुरुवात करता येते. ते अगदी आत्तापर्यंत जर आपल्याला बघायचं झालं तर इवन BKS अय्यंगार होते किंवा J. कृष्णमूर्ती होते. तर असे जे भारतीय आहेत त्यांनी ही मशाल आपल्या खांद्यावर घेतली आणि ते हळूहळू सॉफ्ट पॉवरचा हे करायला लागले.
तुला काय वाटतं की ही सॉफ्ट पॉवरची जी भारताची जी पसरवण्याची जी भूक आहे ती अशाच पद्धतीने त्या काळामध्ये जगली? हे इंटरेस्टिंग आहे आणि याच्यात असं आहे की ही मानवी प्रवृत्ती आहे. जर का तुम्ही परदेशात गेला आणि तुम्ही नको त्या ठिकाणी पानाची पिंक टाकली तर लोक तुम्हाला म्हणतील की भारतीय माणूस येऊन थुंकलं. आणि तुम्ही एका ठिकाणी जाऊन चांगलं काम केलं तर ते म्हणतील भारतीय माणसाने चांगलं काम केलं. तर प्रत्येक भारतीय व्यक्ती भारताच्या बाहेर गेली की ती भारताची अँबॅसेडर आहे. आता ती किती चांगलं काम करते आणि किती जास्त लोकांवरती इन्फ्लुएन्स करते या दृष्टीने त्याचं प्रभुत्व प्रस्थापित होऊ शकतं. आणि जसं तुम्ही म्हणालात की स्वामी विवेकानंदांनी हे काम 20व्या शतकात सुरुवातीला त्यांनी हे काम केलं. त्याच्यानंतर योगाच्या माध्यमातून बरेचसे योगा गुरु हे परदेशात गेले आणि त्यांनी परदेशात म्हणजे भारतीय नाही बाहेरच्या परदेशी लोकांना सुद्धा योगाचं प्रेम निर्माण केलं. त्याच्यात आता जे बरेचसे योगा स्टुडिओ चालतात ते बरेचसे चालवणारे अभारतीय आहेत. तर आता हे हिंदू धर्माची किंवा भारताची आता मी भारत आणि हिंदू या दोन समानार्थी शब्द म्हणूनच वापरतो. तर भारताची किंवा हिंदू धर्माची ओळख काय अशी एक पुस्तकाची नाही आहे. तुम्ही योगा करा, तुम्ही आयुर्वेदाला फॉलो करा, तुम्ही निरीश्वरवादी राहा, ईश्वरवादी राहा, कृष्णाला माना, शैव वैष्णव सगळेच हिंदू आहेत किंवा आणि पर्यायाने सगळेच तुम्ही भारताबद्दल काहीतरी करून प्रेम निर्माण करताय. किंवा तुम्ही अगदी काही नाही तुम्ही गंगेचं पूजन करा तरी तुमचं भारताबद्दल प्रेम निर्माण होतंय. तर अशा वेगवेगळ्या प्रकारांनी या सगळ्या नेत्यांनी किंवा प्रभावशाली व्यक्तींनी भारताबद्दल प्रेम निर्माण करण्याचं काम जगभरात केलं आहे. त्याच्यात ते नीम करोली बाबा आले की ज्यांनी तो स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग, इवन जुलिया रॉबर्ट्स अशा लोकांना भारताबद्दल किंवा हिंदू धर्माबद्दल प्रेम निर्माण केलं. त्या लोकांचे अनेक फॉलोवर, त्यांना कळलं की भारताबद्दल एवढं चांगल्या गोष्टी प्रेम भारतात एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत, त्यांना भारताबद्दल प्रेम निर्माण झालं. तर सॉफ्ट पॉवर नुसती ही डिप्लोमॅटिक आउटपोस्ट किंवा IFS झालेल्या व्यक्तींनी करण्याची गोष्ट नसून याच्यात प्रत्येक व्यक्तीचा आणि खास करून भारताबाहेर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचा तेवढाच महत्त्वाचा सहभाग आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही सुद्धा बऱ्याच अशा उपक्रमांमध्ये इन्वॉल्ड असता की जे भारतीय डायस्पोरा हे इतर देशांमध्ये, तुम्ही आता ॲम्स्टरडॅमला राहता, पूर्वी US मध्ये राहायचे, US मध्ये एका थिंक टँकशी तुमचे संबंध होते. आता ॲम्स्टरडॅममध्ये तुमचा असा विचार चालला आहे की भारतीय कल्चर बेस्ड एक थिंक टँक असावा आणि त्याचे कार्यक्रम व्हावेत. तर तुमचं स्वतःची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये आहे. तर तुमचा एक्सपिरियन्स काय सांगतो की कसा प्रतिसाद जागतिक ऑडियन्सकडनं तुम्हाला मिळतो? तर याच्यात मी काही घटना सांगेन ज्या माझा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे. अमेरिकेत प्रत्येक राष्ट्राध्यक्षाची स्वतःची लायब्ररी आहे, म्हणजे त्याचं म्युझियम आहे. तर जॉन F केनेडीची स्वतःची लायब्ररी आहे. तर जॉन F केनेडीला ज्या त्याच्या स्वतःच्या वापराच्या वस्तू आणि त्याला जगभरात जे भेट मिळालं त्या वस्तू त्या सगळ्या लायब्ररीत ठेवल्या आहेत. तर जॉन F केनेडी म्युझियमला मी भेट दिली. त्याच्यात नेहमीसारखा भारताचा नकाशा काश्मीर नसलेला दाखवला आहे. मग मी असं खूप मला हे झालं की काश्मीर नसलेला नकाशा कसा दाखवला त्यांनी कॉन्फ्लिक्ट झोनचा. मग मी त्या लायब्ररीच्या म्युझियमच्या क्युरेटरशी बोललो. तर क्युरेटर म्हणाला की तो 1963 सालचा नकाशा आहे आणि मग तुम्ही जरा बघा 63 साली अमेरिकेचा ऑफिशियल स्टँड काय होता आणि भारताचा ऑफिशियल स्टँड काय होता. तर मग मी घरी आलो, मी सगळे फोटो काढून घेतले, मी घरी आलो आणि मग मी अमेरिकन आर्काईव्हजमधले रिपोर्ट्स बघायला सुरुवात केली. तर अमेरिकन वेदर डिपार्टमेंट, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे सगळे आर्काईव्ह्ज ऑनलाईन अवेलेबल आहेत. तर त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये भारताचा जो नकाशा होता त्याच्यात पूर्ण जम्मू काश्मीर दाखवलं होतं आणि JFK म्युझियमच्या लायब्ररीमध्ये जम्मू काश्मीर पूर्ण दाखवलं नव्हतं. तर मी एक मोठा ईमेल लिहिला. तर मी पहिला कॉल केला इंडियन कॉन्सुलेटला. तर आता 2014 पासून माझा स्वतःचा अनुभव, 2014 पासून इंडियन कॉन्सुलेट ज्या आउटपोस्ट आहेत त्या खूप ॲक्सेसिबल झाल्या आहेत. आपल्याला जो सरकारी ऑफिसेसमध्ये जो अनुभव येतो तो आधी पण यायचा, पण आता हा अनुभव खूप बदलला आहे. म्हणजे जसं आपण बघितलं सुषमा स्वराज पूर्वी आता ट्विटरवर रिप्लाय करायच्या आणि लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करायच्या. तसंच आता हे कॉन्सुलेट जे आहेत सरकारी अधिकारी ते सुद्धा तुम्हाला खूप सहजतेने उपलब्ध होतात, तुमच्या फोनला उत्तर देतात, तुमचे प्रश्न सॉल्व्ह करतात. तर त्यामुळे मला विश्वास होता की हे मला काहीतरी मदत करतील. मी त्यांना फोन केला, ते माझ्या ओळखीचे होते. ते म्हणाले किरण बरोबर आहे, तुला जे करायचं ते कर, आम्ही तुला पाठिंबा देऊ. तर मी त्या म्युझियमच्या क्युरेटरला एक डिटेल ईमेल लिहिला की असा तुमच्याच सरकारचा स्टँड आहे, हे रिपोर्ट्स आहेत, हा नकाशा आणि तुमच्याकडचा नकाशा चुकीचा आहे. आणि मग 2-3 फॉलोअप केल्यानंतर म्युझियमच्या क्युरेटरनी मला रिप्लाय दिला की हो आम्ही हा नकाशा बदलू आणि ते नकाशा बदलतील आता. तर हे प्रत्येक व्यक्तीचं काम आहे देशाबाहेर असलेल्या. आपण असं म्हणून सोडून देऊ शकत. न्यूयॉर्कमध्ये एक रेस्टॉरंट होतं, त्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा भारताचा नकाशा जम्मू काश्मीर दाखवलं नव्हतं.
आम्ही परत आलो मित्र, मी इंस्टाग्रामवर पोस्ट केलं, मी अजून बऱ्याच जणांना सांगितलं, त्यांनी 6 महिने तो नकाशा नीट केला. प्रत्येक व्यक्तीने सजग असलं पाहिजे की कुठेही, पहिली गोष्ट की आपल्या वागणुकीमुळे भारताचं नाव खराब होत नाही ना, आणि भारताचं नाव कुठे चुकीच्या पद्धतीने दाखवलं असेल किंवा भारताची इमेज खराब होत असेल तर आपण त्याच्यावरती काउंटर ॲक्शन घेतली पाहिजे. आपण स्वतः नुसतं रिॲक्टिव्ह नाही, आपण स्वतः पण ॲक्शन घ्यावी आणि रिॲक्टिव्ह पण असावं, असं दोन्ही आपण काम करावं परदेशात असणाऱ्या लोकांनी, असं मला वाटतं. आय थिंक खूप चांगलं उदाहरण तू सांगितलंस आणि तुझा स्वतःचा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स होता की कशा पद्धतीनं तू एक बदल तिकडच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये घडून आणलास, जी खरोखर एक मोठी अचिव्हमेंट आहे. आणि मला असं वाटतं की तुझ्यासारखा प्रत्येकजण जो भारतीय आहे आणि जो परदेशात राहतो त्यांनी आपल्याला स्वतःला भारताचा ॲम्बॅसेडर मानलं तर आपल्याला मग हे फक्त आणि फक्त फॉरेन ब्युरोक्रेसीवर अवलंबून राहायची गरज डेफिनेटली उरणार नाही. सध्याच्या आपण तू 2014 नंतर बदललेला रागरंग सांगितलास, तर त्याच्यामध्ये इवन आत्ता पॅन्डेमिकमध्ये वगैरे पण आपण बघितलं की खूप मोठ्या पद्धतीने डिप्लोमॅटिक गोष्टींचा वापर करून एक जगाला आधार देण्याचं, जगाला एक काय म्हणतात त्याला, ह्या संपूर्ण कोविड कालावधीमध्ये मदत करण्याचं अशी एक धोरण भारताने राबवलं होतं. त्याच्याबद्दल तू काय सांगशील, त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे? भारताने तर धोरण राबवलंच खूप चांगलं, पण त्याच्या आधी पण भारताला जेव्हा कच्च्या मालाचा पुरवठा पाहिजे होता, म्हणजे हा प्रश्न मी 2 भागात विभागतो की भारतीय डायस्पोराचा रोल काय होता आणि भारत सरकारचा रोल काय होता. तर भारताला कोविड वॅक्सिनच्या निर्मितीसाठी कच्च्या मालाची गरज होती आणि काही कारणांनी, कदाचित अमेरिकेला स्वतःसाठी वॅक्सिन करायची होती किंवा काय जे कारण असेल, त्या कारणासाठी अमेरिकेने काही काळ कच्च्या मालाचा पुरवठा रोखून धरला. पण इंडियन डायस्पोरानी एक प्रेशर ग्रुप निर्माण केला. म्हणजे काय केलं, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलं, आणि अमेरिकेत ही पद्धती खूप चांगली आहे की तुमचे जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, तुमचे खासदार, आमदार, तुमच्या सिनेटमध्ये, काँग्रेसमध्ये जे लोक आहेत, तुम्ही ज्यांचे मतदार आहात, तुम्ही त्यांना जर का लिहिलं तर तुमचे प्रश्न ते ऐकतात. खूप सोपं आहे. त्यांच्या वेबसाईटवरती तुमचा पिनकोड टाकायचा की त्यांना कळतं तुम्ही त्यांच्या विभागातले आहात आणि तुम्ही त्यांना लिहू शकता आणि तुम्ही त्यांना कॉल करू शकता. त्यांचे स्टाफर जे असतात किंवा त्यांचे PA जे असतात ते तुमचे प्रश्न ऐकतात, ते सांगतात आम्ही त्यांना कळवू, ते तुम्हाला उत्तरं देतात. तर भारतीय लोकांनी त्यांनी निवडून दिलेले जे आमदार खासदार होते त्यांच्याशी संपर्क साधला की आम्ही भारतातले जरी आम्ही अमेरिकन नागरिक असलो आणि आम्ही तुम्हाला मत देत असलो तरी या कठीण क्षणी भारताला देणारा कच्च्या मालाचा पुरवठा रोखलेला आहे अमेरिका सरकारने. ते चुकीचं आहे. तर तुम्ही हे मानवतावादी दृष्टिकोनातून बघा, याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या. आणि मग असा जेव्हा एक फोननी काही होत नाही, पण असे 10, 15, 50 फोन जेव्हा गेले, जेव्हा अमेरिकेतले भारतीय लोक जे मोठ्या मोठ्या पदांवर आहेत त्यांनी असं ट्विटरवर लिहायला सुरुवात केली, तेव्हा त्याला खूप ट्रॅक्शन मिळालं. तेव्हा लोकांना कळलं की अरे असं काहीतरी होतं आहे. तिथल्या मीडियाने उचलून धरलं आणि मग त्या प्रेशर ग्रुपमुळे हा कच्च्या मालाचा पुरवठा सुरू झाला. म्हणजे जेव्हा कच्च्या मालाचा पुरवठा आपल्याला आला तेव्हा भारत सरकारचं तर धोरण होतंच की सगळेच आपलेत, आपले नागरिक तर आपले आहेच, पण बाहेरचे पण आपले, वसुधैव कुटुंबकम आहे. आपली परराष्ट्र नीती याच धोरणावरती अवलंबून आहे. तर भारत सरकारने ज्या वॅक्सिन्स बनवल्या त्या वॅक्सिन्सचं ठराविक शेल्फ लाईफ असतं. त्या वॅक्सिन काही काळच राहू शकतात, त्याच्यानंतर त्या एक्सपायर होतात. तर भारत सरकारने अशा पद्धतीने वॅक्सिन डिस्ट्रीब्यूट केल्या की ज्या सगळ्यांना वापरता येतील. भारत सरकारने बऱ्याचशा जे देश होते त्यांना वेगवेगळ्या गटात विभागलं. गरीब देश, ज्या देशांना वॅक्सिन आपण विकत देऊ शकतो, ज्या देशांना वॅक्सिन कमी दरात विकत देऊ शकतो, ज्या देशांना बाजारभावात विकत देऊ शकतो, ज्या देशांना फुकट देऊ शकतो, आणि तशा वेगवेगळ्या देशांना वॅक्सिन द्यायला सुरुवात केली. आणि 70पेक्षा जास्त देशांना भारत सरकारने वॅक्सिन दिली. जर का मी हे गणिताच्या टर्ममध्ये सांगितलं तर जगातल्या 4 माणसांपैकी एका माणसाला भारताने दिलेल्या वॅक्सिनचा फायदा झालेला आहे. म्हणजे हा खूप मोठा भारताने परिणाम घडवलेला आहे. आता तुम्ही हाच विचार करा की आपण इथे जर का एका खोलीत 4 माणसं बसतो, त्याच्यात एक माणूस भारताच्या बाजूनी आहे कारण त्याला वॅक्सिन मिळाली भारतात किंवा त्याच्या वॅक्सिनचा फायदा झाला आहे. तर आपण जगात किती जास्त गुडविल कमवलं या क्षणाला. आणि हेच अमेरिका आणि वेस्टर्न वर्ल्डकडे डिसेंबरमध्ये काही मिलियन वॅक्सिन्स एक्सपायर झाल्या कारण त्यांनी त्या वापरल्या नाहीत. तर त्याच त्यांनी जर का डोनेट केल्या असत्या तर त्यांनी पण एवढ्या लोकांना वॅक्सिनेटेड करू शकले असते. तर हाच फरक आहे 2 देशांच्या डिप्लोमसीमधला. बरोबर. आय थिंक या सगळ्या गोष्टीचा फायदा आपल्याला तेव्हा दिसून येतो जेव्हा युनायटेड नेशन्समध्ये कुठल्या तरी एखाद्या पोस्टबद्दल इलेक्शन्स डेव्हलप होतात, जाहीर होतात, आणि त्याच्यामध्ये भारत हा 188 देशांपैकी 184 मतं वगैरे घेऊन जिंकून येतो.
तर तिथे आपल्याला हे दिसून येतं की वेगवेगळ्या देशांशी आपला असलेला संपर्क आणि तिथे आपल्याबद्दल असलेलं चांगलं मत हे तिकडे वापरायला येऊ शकतं. तू मग अशी वसुदैव कुटुंबकम हा आपल्या फॉरेन पॉलिसीचा फलक्रम किंवा आधार आहे असं म्हणालास, तर हा जो ठीक आहे आपण आम्ही सगळेजण भारतीय नेतृत्वाकडनं पण हा ही टर्म फार वेगवेगळ्या वेळेला ऐकतो, पण ॲक्च्युली जर बघायला गेलं तर एक भारताचा म्हणून नरेटिव्ह आहे जो जगामध्ये आपल्याला सेट करायचा असतो. त्याच्यामध्ये मग हे सगळे एलिमेंट्स येतात, प्लस त्याच्यामध्ये भारतीय उपखंडामध्ये जे काही इक्वेशन्स आहेत त्याच्याबद्दलचे आपले स्टँड येतात. म्हणजे भारताचे पाकिस्तानबरोबर असलेले संबंध, भारताचे बांगलादेशबद्दल असलेले संबंध जे खूप चांगले आहेत, पाकिस्तानचे खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत, नेपाळ किंवा असे जे सगळे संबंध आहेत, या संबंधांबद्दल सुद्धा आपल्याला काही स्टँड घ्यावे लागतात आणि इंटरनॅशनल डिप्लोमसीमध्ये ते खूप महत्त्वाचे असतात. पण आणखीन जर तुला विचारायचं झालं तर ट्रॅक टू डिप्लोमसी नावाची एक गोष्ट असते की ज्याच्यामध्ये पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट प्लेज मच मोर इम्पॉर्टंट रोल. लोकांशी दोन वेगवेगळ्या देशांमधला संवाद आणि तुझ्यासारखे जे लोक आहेत की जे बाहेर जाऊन भारताची इमेज सातत्यानं सुधारेल कशी याच्यासाठी कॉन्शियस असतात, यांचा खूप फायदा त्या गोष्टीसाठी होतो. ते ट्रॅक टू डिप्लोमसीचं सॉफ्ट पॉवर वाढवण्यामध्ये काय योगदान आहे? तर ट्रॅक टू डिप्लोमसी म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांशिवाय दुसरा कोण जो करेल ती ट्रॅक टू डिप्लोमसी. माझ्याकडे भारत सरकारची अधिकृत अथॉरिटी नाही, पण तरी मी भारत सरकारसाठी काहीतरी करतोय, भारताची इमेज सुधारायला माझ्या कॅपॅसिटीमध्ये, ती ट्रॅक टू डिप्लोमसी. तर अशा दृष्टीने खूप वेगवेगळे कार्यक्रम होतात. सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे समाज जीवनात भारताची इमेज कशी सुधारता येईल आणि इंटलेक्च्युअल सर्कलमध्ये भारताची इमेज कशी सुधारता येईल. इंटलेक्च्युअल सर्कलमध्ये कशी सुधारायची, तर भारतातले जे इंटलेक्च्युअल्स आहेत म्हणजे प्रोफेसर्स, रिसर्चर्स, थिंक टँक्स मधले लोक किंवा लॉ मेकर्स, पॉलिसी मेकर, ते आणि दुसऱ्या देशातले अमेरिका, युरोप, त्यांना एका टेबलवर आणायचं आणि मग जे प्रश्न त्यांना कॉमन असतील त्याच्यावरती चर्चा करावी. म्हणजे सध्या सगळ्यात भेडसावणारा प्रश्न म्हणजे टेररिझम. अमेरिकेला पण साऊथ एशियामधल्या टेररिझमनी खूप त्रास झाला आणि भारताला पण साऊथ एशियामधल्या टेररिझमनी खूप त्रास झाला. तर हा दोघांचा खूप कॉमन प्रश्न आहे. तर याच्यावरती खूप चर्चासत्र मी ज्या रिसर्च थिंक टँकसाठी काम करायचो त्यांनी घडवली. शिवाय साऊथ चायना सीमधला कॉन्फ्लिक्ट, याच्यामुळे जागतिक राजकारणावरती काय परिणाम होईल याच्यावरती खूप चर्चा आम्ही घडवली. वेगवेगळे म्हणजे आता ब्ल्यू ओशन नेव्ही, इंडिया हे अजून ग्रीन ओशन नेव्ही, आपण किनाऱ्याच्या जवळ काम करतो, पण आपल्याला जर का ब्ल्यू ओशन नेव्ही व्हायचं असेल तर आपण काय करावं, किंवा आपला आणि इंडो पॅसिफिक कमांड जी आहे अमेरिकेची त्याचा कॉन्फ्लिक्ट होणार नाही ना, तर यासाठी तुम्ही दोन प्रकारचे लोक एकत्र आणू शकता का. सरकारी स्तरावर तर ते येतातच, पण खाजगी स्तरावर ते एकत्र येऊन वेगवेगळ्या चर्चा करू शकतात का. कारण पत्रकार, रिसर्च थिंक टँक यांच्याकडनं येणारे इनपुटसुद्धा सरकारी स्तरावरती घेतले जातात आणि त्याचा पॉलिसी फॉर्म्युलेशनसाठी खूप जास्त उपयोग होतो. तर असे प्रकार करायचा आम्ही खूप प्रयत्न केला. मी एक 10 वर्ष एका थिंक टँकसाठी काम केलं, म्हणजे माझ्या नोकरीच्या व्यतिरिक्त व्हॉलेंटिअरिंग, स्वयंसेवी आधारावर. आणि आम्ही असे वर्षाला 1, 2, 3 कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारे केले. त्याच्यात आमचं काय झालं, त्याच्यात आम्ही बरेचसे अमेरिकन रिसर्चर्स, थिंक टँक्स आणि कॅपिटलवरचे जे त्यांचे सिनेटर्स आणि काँग्रेसमन होते त्यांच्यापर्यंत आम्ही आमचे विषय पोहोचवले ॲज अ वैयक्तिक भारतीय नागरिक. आणि मग ते प्रश्न ते त्यांच्या पॉलिसी मेकिंगमध्ये विचारात घेतील जेव्हा ते भारताबद्दल पॉलिसी बनवतील. बरोबर. मला असं वाटतं की सध्याचे जे पंतप्रधान आहेत ते फॉरेन पॉलिसीमध्ये खूप इंटरेस्ट घेतात आणि फॉरेन पॉलिसीमध्ये ते स्वतःच्या वागणुकीने बऱ्यापैकी वेगवेगळी इनोव्हेशन्स करत असतात. मग ते एखाद्या राष्ट्रात गेल्यानंतर तिकडे हावडी मोदीसारखी मोठी रॅली असेल किंवा तिथल्या संसदेत जाऊन भाषण देणं असेल किंवा इनफॅक्ट आत्ताचं उदाहरण या 26 जानेवारीला त्यांनी बऱ्याच ग्लोबल सेलिब्रिटीजना एक पत्र पाठवलं ज्याच्यामध्ये भारतीय ध्येयधोरणांचं काही चर्चा होती आणि त्या सेलिब्रिटीला अधिक भारताशी कसं कनेक्ट करता येईल याबद्दलचा उहापोह होता. तर ही जी पद्धत आहे पर्सनल कनेक्ट विथ गव्हर्नमेंट टू पीपल कॉन्टॅक्ट, तर ह्याचा देखील सॉफ्टवेअर बनवण्यामध्ये कितपत सहभाग असतो? तर भारताला म्हणजे माझ्या दृष्टीने लाभलेले तिसरे पंतप्रधान की ज्यांचा परराष्ट्र धोरण हा विषय खूप आवडीचा आहे.
पहिले जवाहरलाल नेहरू, दुसरे अटल बिहारी वाजपेयी आणि तिसरे नरेंद्र मोदी. आणि प्रत्येकाची स्टाईल वेगळी होती. नेहरूवियन स्टाईल नाम ती वेगळी होती. अटलजींची स्टाईल बऱ्यापैकी नेहरूजींशी, जवाहरलाल पंडित नेहरूंशी मिळती होती. पण मोदींची स्टाईल ही पूर्ण वेगळी आहे. त्यांनी फॉरेन पॉलिसीमध्ये रॅडिकल चेंज घडवून आणलेत. म्हणजे उदाहरणार्थ धक्कातंत्र, अफगाणिस्तानमध्ये येताना ते पाकिस्तानात थांबले नवाज शरीफ यांच्या घरी लग्नाला जायला. म्हणजे आपण विचार पण करू शकला नसतं. पाकिस्तानसारख्या देशात, ज्या देशाची आपलं सतत युद्धजन्य परिस्थिती असते, त्या देशात ते पंतप्रधानांना भेटायला थांबले. त्याच्यानंतर ग्लोबल डायस्पोरासाठी त्यांनी मोठे मोठे 3 कार्यक्रम घेतले. मॅडिसन स्क्वेअर गार्डन, SAP आणि हाऊडी मोदी. तसे त्यांनी जगभरात कार्यक्रम घेतले. ऑस्ट्रेलियात घेतले, युरोपमध्ये घेतले, आफ्रिकेत घेतले, दुबईत घेतले. तर मोदींचं हे जे वेगळा प्रकार आहे तो फॉरेन पॉलिसीमध्ये एक डिस्रप्शन आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे, पूर्वी जी फॉरेन पॉलिसी होती आधीच्या सरकारांची, ती सरकार टू सरकार या स्तरावरती मर्यादित होती, ती आता सामान्य लोकांपर्यंत आली आहे. मला हे का वाटतंय की मी भारताचा ॲम्बॅसेडर म्हणून काम करतोय, कारण मोदी जेव्हा अमेरिकेत येतात तेव्हा ते माझ्याशी बोलतात. माझ्याशी म्हणजे ते 70,000 लोकांमधला मी एक असतो, पण ते माझ्याशी, मला त्या कार्यक्रमात जायला मिळतं आणि मग ते माझ्याशी बोलतात. त्यामुळे मग मला तेवढंच भारताशी जास्त कनेक्टेड वाटतं आणि मग मी बाहेर जाऊन आमचा स्टँड जास्त चांगल्या प्रकारे मांडू शकतो. तर हा जो प्रकार आहे हा खूप चांगला आहे. दुसरं जे काय मोदींजींनी केलं आहे ते म्हणजे परदेशातल्या मुलांशी, विद्यार्थ्यांशी चर्चा करायची. उझबेकिस्तानमध्ये गेले, तिथल्या विद्यार्थ्यांशी ते बोलले. अजून कुठे कुठे जातात, तिथल्या विद्यार्थ्यांशी ते बोलतात. आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत आणि परवाचे डिसिजन मेकर्स आणि लॉ मेकर्स आहेत. त्यांना आज इन्फ्लुएन्स केल्यामुळे भारताला अजून 20 वर्षांनी आणि 30 वर्षांनी, 40 वर्षांनी फायदा होणार आहे. तर एवढा दूरदर्शीपणा ठेवून जे काम चाललेलं आहे ते एक भारताला खूप फायद्याचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. पंतप्रधानांच्या लेवलवर नेतृत्व जर अशा पद्धतीने काम करत असेल तर साहजिकच सर्वसामान्य नागरिक जे आहेत भारतीय, जे तिथे राहतात, त्यांना देखील हुरूपच येत असेल. तर तुम्ही ज्या ज्या परिसरात राहता तिथे असे कोणते कोणते कार्यक्रम तुम्ही स्वतः आयोजित केले आहेत, किंवा मग अशी तुम्ही काही गुरुवंदना वगैरे अशा गोष्टी म्हणत होतात, तर त्याची काही उदाहरणं द्याल का, की इंडियन डायस्पोरा कोणते कोणते कार्यक्रम तिथल्या स्थानिक कम्युनिटीमध्ये ऑर्गनाईज करतो आणि त्याचा काय इम्पॅक्ट होतो? तर भारतीय डायस्पोरा, एक तर थिंक टँकचे कार्यक्रम झालेच. ते थिंक टँकचे कार्यक्रम वेगवेगळ्या थिंक टँक बरोबर होतात. पण शेवटी थिंक टँकचे कार्यक्रम पॉलिसी मेकिंगमध्ये, पॉलिसी मेकिंगमध्ये त्याला एक ठराविक त्याचा ऑडियन्स असतो. सामान्य नागरिकाला काय आवडतं, तर योगासनं सगळ्यांना आवडतात. तर मोदीजींनी इंटरनॅशनल योगा डे केला, योगासनं सगळ्या घराघरात पोचली. तर तो एक कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात, इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेशन खूप मोठ्या प्रमाणात होतं. एक संघाचा कार्यक्रम होतो परदेशात, त्याचा एक गुरुवंदना. तर गुरु पौर्णिमा आपला कार्यक्रम असतोच, पण गुरुवंदना म्हणजे भारतीय समाजात जे गुरुला स्थान आहे ते परदेशी समाजात असेलच असं नाही. गुरुला सगळीकडेच आदर आहे, पण सगळीकडेच आपल्याकडे जेवढा मातृदेवो पितृदेव आणि आचार्यदेव जेवढा आदर आहे तेवढाच असेल असं नाही. तर गुरुवंदना म्हणून एक कार्यक्रम आम्ही करायचो संघाच्या माध्यमातून, आणि तो खूप छान कार्यक्रम व्हायचा. त्याच्यात हिंदू सेवा संघ, हिंदू स्वयंसेवक संघ, हां, तर त्याच्यात जे शिक्षक आहेत शाळेतले त्यांना बोलवून हिंदू पद्धतीने त्यांचं गुरुपूजन करून त्यांना एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून एखादं पुस्तक किंवा काहीतरी भेट द्यायचं. तर हा कार्यक्रम खूप छान व्हायचा. मला पर्सनली हा कार्यक्रम आवडायचा, कारण मी हा पर्सनली कार्यक्रम एक 8-10 वर्ष एक्झिक्यूट केला. गुरूंना भारतीय संस्कृतीबद्दल नवीन ज्ञान होतं. शिक्षक एवढे त्यांना भरून येतं, कारण त्यांना आपण आईवडिलांच्या स्थानी नेऊन बसवतो. असं कधी एक्सपिरियन्स केलेलं नसतं. हां, असं त्यांनी कधी एक्सपिरियन्स केलेलं नसतं. आई वडिलांना एवढा त्यांना आदर मिळतो. त्यामुळे त्यांच्या मनात भारताबद्दल आणि भारतीयांबद्दल कायमचं चांगलं मत तयार होतं. तर असे बरेच कार्यक्रम केले. मध्ये एक आम्ही, जेव्हा कोविड आलं तेव्हा हिंदू युवा नावाची विद्यार्थ्यांची युनिव्हर्सिटीवरती असलेली संघटना आहे, तर त्या संघटनेच्या माध्यमातून एक हेल्पलाईन चालू केली. त्याच्यात असं नाही की तुम्ही फक्त हिंदूच पाहिजे कॉल करायला, पण कोणी विद्यार्थी कॉल करू शकतं आणि त्याला काहीही अडचण आहे तर ती आम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करू. काय अडचण असू शकते? विद्यार्थी हे सगळ्यात वल्नरेबल पॉप्युलेशन आहे परदेशातलं. त्यांना काय अडचण असू शकते? ग्रॉसरी संपली, एखादा रूममेट कोविड पॉझिटिव्ह आला त्यामुळे बाकीच्यांना राहायला जागा नाही, नोकरी, त्यांचे जॉब थांबले त्यामुळे त्यांच्याकडे पैसे नाहीत, किंवा भारताच्या फ्लाईट कॅन्सल झाल्या त्यामुळे दुसरे प्रॉब्लेम झाले. असे बरेच प्रॉब्लेम यायचे. त्याच्या हेल्पलाईनला आम्हाला खूप कॉल आले आणि आम्ही बऱ्यापैकी तिथे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व केले. असं फार कमी वेळा झालं की आम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व करू शकलो नाही. याच्यात अजून एक सांगायचं की आम्हाला इंडियन गव्हर्नमेंटचा, कॉन्सुलेट्स आणि एम्बसीचा खूप सपोर्ट होता.
जे प्रॉब्लेम आम्हाला यायचे ते आम्ही त्यांच्याबरोबर शेअर करायचो, जे सॉल्व्ह व्हायचे त्यांना सांगायचो, सॉल्व्ह नाही होते त्यांना सांगायचो, ते सॉल्व्ह नसेल होत तर आम्हाला सपोर्ट करायचं. तसं म्हणजे आधी हे फार मला, किंवा मी त्याच्यात नव्हतो पण आधी मला असं फार वाटत नाही की भारतीय कॉन्सुलेट हे डायस्पोराबरोबर एकत्र काम करायची, मी जेवढं बघितलं त्याच्यावरून. पण आता ती बऱ्यापैकी काम करते. आता डायस्पोरा आणि भारतीय ऑफिशियल एक टीम बनवून काम करताना दिसतात. टीम बनवून काम करतात, बरोबर. आणि त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला दिसत असेल. शेवटी सगळेजण भारताचे अँबॅसेडर म्हणून काम करतात. बरोबर. आता तुम्ही लोक बाहेरच्या देशांमध्ये एक इंडियाचे खंदे अँबॅसेडर्स म्हणून काम करत असता, तेव्हा मेनलँड भारत म्हणजे भारताकडनं, इथल्या सरकारकडनं किंवा इथल्या देशातल्या नागरिकांकडनं तुमची काय अपेक्षा असते की त्यांनी भारताची प्रतिमा सुधारण्यासाठी, सॉफ्ट पॉवर म्हणून घेण्यासाठी आम्ही काय कसं पद्धतीने वागलं पाहिजे? म्हणजे मध्ये आमिर खानची एक ॲड फिल्म पण होती, त्याच्यामध्ये बाहेर न येणारे जे लोक असतात ते इथे ट्रबलमध्ये सापडतात आणि मग इथले लोक त्यांना कशी मदत करतात आणि त्याच्यामुळे भारतीयांची इमेज कशी चांगली होते. याच्यात एक असं आहे की भारतीय डायस्पोरा जो आहे बाहेर, तो खूप डायव्हर्स आहे. काही लोक 200 वर्षापूर्वी गेले, म्हणजे फिजीमध्ये, सुरिनाममध्ये, कॅरेबियन, मॉरिशस, गयाना, ट्रिनिदाद या देशात लोक 200 वर्षापूर्वी गेले. आफ्रिकेतल्या काही देशात लोक 100 वर्षापूर्वी गेले. UK वगैरे परत एक 100-150, 125 वर्षापासून गेले. वेस्टर्न वर्ल्ड आणि युरोपमध्ये मागच्या 50-60 वर्षात गेले. म्हणजे US 100 वर्ष होते, पण आता ते बऱ्यापैकी मिक्स झालेत, पण मागच्या 50 वर्षात गेले. आणि जी टेक्नॉलॉजिकल मायग्रेशन आहे ते मागच्या 20 वर्षातलं, 22 वर्षातलं. तर हा डायस्पोरा असा बराचसा व्हेरिड आहे, पण त्यांना बांधून काय ठेवतं तर भारताप्रती असलेलं आपुलकी आणि प्रेम. म्हणजे मी आता बऱ्याचशा नेदरलँडमध्ये बरेचसे सुरिनामी आहेत. हां, तर सुरिनाम डच कॉलनी होती आणि त्यांना नेदरलँडचं सिटिझनशिप मिळाली. त्यांना मी विचारलं तुम्हाला काय भारताबद्दल वाटतं, तर त्यांचं तसं भारताबद्दल काही नाही आहे. ते जन्माला सुरिनाममध्ये आले, त्यांचे आजोबा जन्माला सुरिनाममध्ये आले, ते आता नेदरलँडमध्ये आता ते हिंदू आहेत, पण त्यांना भारताबद्दल तसं काय, कारण त्यांनी भारत कधी बघितलंच नाही मागच्या 3 पिढ्यात. हां, तर त्यांना म्हणतात तुमचं काय आहे भारताबद्दल, ते म्हणतात वहाँ पे गंगाजी आहे. हां, म्हणजे 3 पिढ्यांमध्ये ते गंगाजीचं तर वहाँ पे गंगाजी आहे, तर त्यांना त्याचं प्रेम आहे. असंच प्रत्येक पिढीत जे लोक गेलेत त्यांना वेगवेगळ्या गोष्टीचं भारताबद्दलचं प्रेम आहे. म्हणजे ही अनेक पिढ्यांची, म्हणजे इंडिपेंडन्स डे मूवीच्या भाषेत सांगायचं तर भारत ही मदरशिप आहे. आणि ह्या सगळ्या बोटी बाहेर गेलेल्या आहेत छोट्या छोट्या, पण त्यांचा मदरशिपबरोबर कॉन्टॅक्ट असणं हे फार महत्त्वाचं आहे. जसं फिजीमध्ये आणि सुरिनामध्ये मागच्या 100-150 वर्षात काहीच संपर्क झाला नाही भारताबरोबर, तर आता वेस्टर्न वर्ल्डमध्ये नवीन अट्रॅक्शन्स, म्हणजे मागच्या 4 पिढ्यात झाला नाही, पण मागच्या 4 पिढ्यात त्यांनी टिकून ठेवलं त्यांचं. पण आता इतकी अट्रॅक्शन्स वाढली, ग्लोबलायझेशन वाढलं, ते काय म्हणतात ते कल्चरल क्रॉस पॉलिनेशनपेक्षा अमेरिकेला काय म्हणतात, मेल्टिंग पॉट ऑफ कल्चर झालं. त्यामुळे हे कधीतरी विसरून जाण्याची किंवा हरवून जाण्याची भीती मला वाटते. तर भारताने एक असं काहीतरी, भारत हा विश्वाला प्रकाश देणारा लाईट हाऊस आहेच, पण तो लाईट हाऊस सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांना जोडून ठेवेल असं काहीतरी करायची गरज आहे. आणि हे वेगवेगळ्या प्रकारांच्या माध्यमातून होऊ शकतं. भारत सरकारला वेगळा एखादे उपक्रम करता येऊ शकतो की जे आमचे नागरिक 200 वर्षापूर्वी गेलेत, जसं त्यांना आता OCI दिलं, तशा काही लोकांना स्कॉलरशिप घेऊन तुम्ही परत बोलवा, 1 महिन्यासाठी, 2 आठवड्यासाठी, 4 आठवड्यासाठी, किंवा त्यांच्यासाठी काहीतरी आउटरीच कार्यक्रम करा, किंवा आत्ता जे मागच्या 50 वर्षापूर्वी गेले त्यांच्यासाठी काहीतरी करा. असे कार्यक्रम करून त्या सगळ्यांना बांधून ठेवणं गरजेचं आहे आणि हे करावं असं मला वाटतंय. मला वाटतं असं काही करता येऊ शकेल का की जे भारतीय डायस्पोरा, तू आत्ता एवढा मोठा स्पेक्ट्रम सांगितला, 200 वर्षापासून ते आजपर्यंत मायग्रेशन जे झालेलं आहे बाहेर, अशा कम्युनिटीचं मॅपिंग करून त्या कम्युनिटीच्या भारताशी जोडणारा जो दुवा आहे त्याला अधिकाधिक मजबूत कसं करणं, असं काहीतरी एक सिस्टमॅटिक जर अप्रोच घेतला तर मला असं वाटतं की हे जी गोष्ट आहे ती खूप डिपन होईल आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीचा वाव मिळू शकेल. बरोबर. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या वेबसाईटवरती असं मॅपिंग आहे अवेलेबल. हां, तर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या वेबसाईटवरती आपल्याला कळतं की कुठल्या कुठल्या देशांवरती आपला डायस्पोरा आहे आणि कसा आहे, आणि काय वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे व्यापारी किती, बिझनेसमन किती, कसे गेले, किती वर्षांपूर्वी गेले, किती देशात आहेत, किती हजार आहेत, असं बऱ्यापैकी तिथे डेटा अवेलेबल आहे. फक्त त्यांच्यासाठी क्लिअर रोल एस्टॅब्लिश करून किंवा त्यांच्यासाठी एक कनेक्शन पॉईंट ठेवणं हे अजून कितपत झालं आहे मला माहीत नाही. ICCR हा खूप चांगला मार्ग आहे त्याच्यासाठी ॲज अन अँकर
किंवा तिथलं एक असं मजबूत पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणून काम करण्यासाठी ते सुद्धा होऊ शकतं. पण या कल्पना आहेत, बघूया कसं होतं. मला असं वाटतं की आपण आत्तापर्यंत सॉफ्ट पॉवर या गोष्टीबद्दल खूप डिस्कशन केलं, पण आपण जर बघायला गेलो तर एखाद्या देशाचे संपूर्ण जगावर असलेले जे इन्फ्लुएन्सेस असतात किंवा रिलेशन्स असतात त्याच्यामध्ये मला वाटतं हार्ड पॉवरसुद्धा तितकाच मोठा रोल प्ले करतं. आपण जर उदाहरण बघितली फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर, कोल्ड वॉर, त्याच्यामध्ये तर ज्या म्हणून महासत्ता उदयास आल्या आणि मला असं वाटतं की भारताला देखील एक आपण त्याला महासत्ता असं म्हणत नाही पण आपण त्याला विश्वगुरू असं म्हणतो, तर अशा पद्धतीची एक महत्त्वाकांक्षा आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाकांक्षा असताना आपण कुठल्याही गोष्टीवर स्टँड न घेता, आपली हार्ड पॉवर यूज न करता आपण कितपत सस्टेन राहू शकू? फक्त सॉफ्ट पॉवरवर आपण आपली रिलेशनशिप खेचू शकतो का? आंतरराष्ट्रीय राजकारण हा एक प्रोफेशनल बिझनेस आहे. त्याला प्रोफेशनल्सच लागतात जे ॲक्च्युअल काम करायचं आहे. ट्रेड, किती ट्रेड झाला पाहिजे, किती टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झाली पाहिजे, करार कसे लिहिले पाहिजेत किंवा संरक्षण करार कसे झाले पाहिजेत, त्यासाठी तुम्हाला खास प्रोफेशनल ट्रेनिंग असलेले लोकच पाहिजे. त्यामुळे सॉफ्ट पॉवर ही कधीच हार्ड पॉवरला रिप्लेस करू शकत नाही, पण ती कॉम्प्लिमेंटरी किंवा सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून काम करू शकते. फक्त हार्ड पॉवर जर का असेल तर ती प्रभावी असेल, पण जर का सॉफ्ट पॉवर त्याच्या जोडीला असेल तर ती अजून प्रभावी असेल, कारण तुम्ही प्रत्यक्ष लोकांना तिथल्या अपील करू शकता. सो आपण आत्ता सॉफ्ट पॉवरबद्दल चर्चा केली, आपण हार्ड पॉवर ही ला सॉफ्ट पॉवर कशी रिप्लेस करू शकत नाही याच्याबद्दल बोललो. तर भारतामध्ये एक 2014 नंतर सो टू से एक वॉटरशेड म्हणता येईल, पण एक आत्मविश्वास भारतीयांना खूप जास्त पद्धतीने मिळालेला आहे. आणि जगामध्ये जे स्वप्न विवेकानंदांनी त्यावेळेला सांगितलं होतं की जगामध्ये एका पुढचं युगामध्ये भारताचं एक खूप मोठं केंद्रीय स्थान असेल भारताला. किंबहुना आपण असं म्हणतो की आपल्याला भारताला महासत्ता नाही बनायचं, पण एक आध्यात्मिक किंवा सॉफ्ट अशा गोष्टीमध्ये विश्वगुरू पद आपण आपल्या स्वतःला म्हणतो. आणि आपल्या संघाच्या काही गीतांमध्ये वगैरे पण त्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. तर तुझं काय म्हणणं आहे की आपला प्रवास खरोखर अशा दृष्टिकोनातून चालू आहे का? आणि जर चालू असेल तर त्याची काही चिन्ह तुला आसपास दिसत आहेत का? कारण फार पुढचं भविष्याबद्दल आपण बोलू शकत नाही ठामपणे, पण सध्याच्या वर्तमानामध्ये अशी काही चिन्ह तुला दिसत आहेत का? बरोबर. डिप्लोमॅसी एकतर खरंच कॉम्प्लेक्स गेम आहे आणि आपल्याला महासत्ता बनायचं आहे पण आणि नाही पण. म्हणजे आपल्याला कोणाला हरवायचं नाही, कोणाशी युद्ध करायचं नाही. म्हणजे जसं अटल बिहारींच्या शब्दात सांगायचं तर कोई बतला दो काबुल में जाके कितनी मस्जिद तोडी, भूभाग नाही शत शत मानव के हृदय जीतने का निश्चय. तसंच आता तुम्ही बघाल तर किती वेगवेगळ्या देशात भारतीय पोहोचलेत, किती वेगवेगळ्या देशांचे अध्यक्ष भारतीय वंशाचे लोक आहेत. पोर्तुगालचे, ट्रिनिदादचे, गयानाचे, सुरिनामचे, फिजीचे, मॉरिशसचे, सिशेल्स या सगळ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष भारतीय वंशाचे आहेत. एवढे मोक्याच्या ठिकाणी वसलेले स्ट्रॅटेजिक देश आहेत. किती देशांच्या राष्ट्राध्यक्षाशी भारतीय राष्ट्राध्यक्षांचे प्रेमाचे संबंध आहेत. आणि याच्यात म्हणजे विरोधाभास बघाल तुम्ही की जेव्हा बराक ओबामा भारतात आले तेव्हा ओबामा आणि मोदी यांनी माय फ्रेंड बराक असं एडिटोरियल लिहिलं. मग जेव्हा डोनाल्ड ट्रम्प भारतात आले, जे विरोधी पक्षाचे होते आणि विरोधी विचारसरणीचे होते, त्यांच्याबरोबर पण माय फ्रेंड डोनाल्ड असं त्यांनी कार्यक्रम केला. तर अशा किती वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांबद्दल मोदींचे चांगले संबंध आहेत. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी वॅक्सिन पाठवल्यानंतर हनुमानाचं चित्र ट्विट केलं आणि किती वेगवेगळ्या देशांनी वॅक्सिन पाठवल्यानंतर आपली मदत थँक्यूचं ईमेल केले. तालिबान सारख्या एका कट्टर बरोबर फोर्सनी सुद्धा आपलं बरोबर तालिबानला सुद्धा संबंध कंटिन्यू ठेवायचे. शिवाय जेव्हा येमेनमधनं भारताने 26 देशांचे नागरिक सोडून आणले तेव्हा त्या देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताचे आभार मानले. राष्ट्राध्यक्ष पातळीवर तुम्ही खाली आलात तर व्यक्तिगत आधारावरती सुद्धा किती भारतीय लोक परदेशात मोठ्या मोठ्या पदावरती आहेत. सर्जन जनरल, डॉक्टर पदावरती आहेत अमेरिकेत, अमेरिकन ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये सिनियर लिडरशिप रोलवरती आहेत, युकेमध्ये फायनान्स मिनिस्टर, युकेमध्ये सिनियर लिडरशिप रोलवरती आहेत, कॅनडा, ऑस्ट्रेलियामध्ये सिनियर लिडरशिप रोलमध्ये आहेत. प्रायव्हेट कंपन्यांमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्यांचे सीईओ इंडियन आहे. डेलॉइटचं सीईओ इंडियन आहे. ट्विटर, गुगल, मायक्रोसॉफ्ट, मास्टरकार्डचे सीईओ इंडियन आहेत. शिवाय आता हा सगळा जो एवढा मोठा डायस्पोरा इंडियन आहे त्यांनी जगात खूप मोठं गुडविल कमवलेलं आहे आणि भारताबद्दल एक चांगल्या प्रकारची भावना निर्माण करायचं काम ते करतात. जरी महासत्ता म्हणजे काय प्रमाणात मोजायची हे आहे. युनायटेड नेशन्सचं सिक्युरिटी काउन्सिलचं परमनंट मेंबरशिप म्हणजे महासत्ता आहे का? एक प्रकारे असू पण शकतं.
तर भारत त्यासाठी सुद्धा लॉबी करत आहे. WTO मध्ये एक चांगला स्टँड घेऊन तो सिद्ध करणं महासत्ता असू शकतं का? ते सुद्धा भारत सगळ्या विकसनशील देशांना एकत्र घेऊन नेतृत्व त्यांचं करतंय. पॅरिस क्लायमेट समिटमध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन करेल का? ते सुद्धा भारत करतंय. भारत याच्यामध्ये एकदम फर्म स्टँड घेत आहे. जसं पॅरिस क्लायमेट समिटमध्ये त्यांना 2050 पर्यंत कार्बन दहशतवाद विरोधातला जो नेरेटिव्ह आहे त्याच्यामधले जे नेतृत्व आहे ते सुद्धा भारत करतंय. याच्यात भारताचा स्टँड असा आहे की 2050 पर्यंत जगातल्या देशांना कार्बन न्यूट्रल जायचं होतं. कार्बन न्यूट्रलचा अर्थ काय की जेवढा कार्बन तुम्ही इमिट कराल याच्या माध्यमातून म्हणजे गाड्या किंवा कारखान्यांच्या माध्यमातून तेवढा कार्बन शोषून घेणारं मेकॅनिझम तुम्ही डेव्हलप केलं पाहिजे. तर तुम्ही 2050 पर्यंत कार्बन न्यूट्रल व्हा असं जागतिक नेत्यांचं स्वप्न होतं. पण भारतानं त्याच्यावरती स्पष्ट स्टँड केलं की 2050 नाही पण 2070 पर्यंत आम्ही कार्बन न्यूट्रल होऊ. याच्यात मजा अशी आहे की ज्यांनी 2050 स्टँड घेतला आणि भारताने 2070 स्टँड घेतला, या सगळ्या देशांमध्ये फक्त भारतच आहे की जो ऑन ट्रॅक आहे. बाकी सगळे देश ऍडव्हान्स मध्ये ती टार्गेट्स बरोबर 5 का 3 वर्ष ऍडव्हान्स मध्ये टार्गेट. बाकीचे देश त्यांच्या टार्गेटच्या मागे आहेत. तर अशा गोष्टीत भारत खूपच प्रगती करतो. तर हे सगळे जे मुद्दे आहेत ते अख्ख्या मानव किंवा एक एक्झाम्पल मला इथे पर्टिनेंट वाटतं ते म्हणजे चीन ही एक दुसरी महासत्ता म्हणून उदयास येते आणि चीनच्या स्वभावाकडे आपण आत्ताच्या सध्याचे जे कम्युनिस्ट तिथले नेतृत्व आणि त्यांची जी पार्टी आहे त्याच्याकडे बघितलं तर त्यांचं सगळे जे आसपासच्या देशात सगळ्या देशांची शत्रुत्व आहे. सगळ्या देशांबरोबर भूभागाबद्दल त्यांचे प्रॉब्लेम आहेत. भूभागाबद्दल कशाला तर इव्हन समुद्राबद्दल प्रॉब्लेम आहेत. तर अशा पद्धतीचं काही भारताची अँबिशन आपल्याला दिसून येत नाही. किंवा तशी नाहीच आहे. भारताची अँबिशन म्हटलं असं भूभाग नाही शत मानव के हृदय जितणे का निश्चय. हे वाक्य मला खूपच असं गायडिंग स्टार सारखं वाटतं की आपल्याला कोणाबरोबर युद्ध करायचं नाही. चीननी जसे श्रीलंकेतले पोर्ट ताब्यात घेतलं, आफ्रिकेतल्या विमानतळ ताब्यात घेतली. म्हणजे आपल्यावर इतकी आक्रमण होऊन सुद्धा आपण अजूनही सहिष्णू आहोत की इतरांवर आक्रमण न करण्याचं आपण अजूनही. बरोबर. तर त्यामुळे असं मला वाटतं की लॉंग टर्ममध्ये भारत तर 1.3 बिलियन आहे. 1.3 बिलियनचा अर्थ की जगातला प्रत्येक 6वा माणूस हा भारतीय आहे. आणि हे भारतातली लोकसंख्या झाली. भारताच्या बाहेरची लोकसंख्या तर मी मोजतच नाहीये. ती जर का मोजली तर प्रत्येक 5.5वा किंवा 5.5 माणूस भारतीय असेल. तर एवढी जर का मोठी लोकसंख्या आहे तर भारताला आज ना एवढा मोठा डेमोक्रॅटिक व्हॉइस जो शांततापूर्ण मार्गाने चाललाय जगात सगळ्या वन ऑफ द मोस्ट लिटरेट चांगला शिकलेला वर्ग आहे, चांगलं उत्पन्न मिळवणारा वर्ग आहे, सगळ्यात कमी क्राईम रेट असणारा वर्ग आहे. खूप मोठा मिडल क्लास आहे, सगळ्यात कमी क्राईम रेट असणारा वर्ग आहे, खूप मोठ्या पदांवरती आहे, त्या देशात राहून त्या देशाच्या प्रगतीसाठी काम करणारा वर्ग आहे. असा जर का वर्ग आहे तर भारताला आज ना उद्या मला वाटतं की युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलला सुद्धा परमनंट मेंबरशिप मिळू शकते. तर त्या दृष्टीने सुद्धा भारतीय सरकारचे प्रयत्न चालूच आहेत. तर ते एक मेजरेबल पॅरामीटर होऊ शकतं. पण इररिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट भारत जसा आत्ता भारत आणि भारतीय डायस्पोरा काम करतो त्या दृष्टीने भारत विश्वगुरू होण्याच्या दृष्टीने पुढे चाललेलाच आहे. चला आपण अशी कामना करूया की तुझ्यासारखे जे इंडियन डायस्पोरा वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत ते ती लोक एक ॲक्टिव्हली आणि प्रोॲक्टिव्हली भारताचा एक ॲम्बॅसेडर बनण्याचा प्रयत्न करतील. आपल्या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार तिकडे करतील. एक सॉफ्ट पॉवर वाढवण्यामध्ये त्यांचं एक योगदान असेल. मला वाटतं हा संदेश आज आपण इथे घेऊन इथे थांबूया. आणि खूप चांगल्या पद्धतीने तू सॉफ्ट पॉवर कशी आहे सध्या स्प्रेड आउट वर्ल्डमध्ये आणि आपण कशा पद्धतीने त्याचा वापर करतो आहे आणि हार्ड पॉवरला ती कशी रिप्लेस करत नाही, हा सगळं आपण चर्चा केली. तुझे आभार. आणि तुम्ही सगळ्यांना हा एकंदरीत चर्चेचा कार्यक्रम कसा वाटला त्याच्याबद्दल यूट्यूबवर खालती कमेंट सेक्शन्समध्ये तुम्ही तुमच्या कमेंट्स द्या. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली असेल तर ती जरूर नमूद करा. आणि हा जो राष्ट्रसेवक चॅनल आहे तो बघत राहा. धन्यवाद आणि नमस्कार.